नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शोल्डर का उतरते, तर शोल्डर उतरण्याची मुख्य कारणे आणि त्यावरील उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर शोल्डर का उतरते त्याची बरीच कारणे आहेत, त्यातले मुख्य कारण आपण बघूयात। तर ज्या कस्टमरचा ब्लाऊज तुम्हाला शिवायला येतो आणि त्यांचं जर फिटिंगला माप व्यवस्थित नसेल तर शोल्डर हे उतरतं, कारण काही वेळेस मुंड्यात सैल असतो, कमरेत सैल असतो आणि त्यामुळं फिटिंगला जर ब्लाऊज त्यांनी व्यवस्थित दिला नाही तर तुम्ही जो ब्लाऊज शिवाल तो पण शोल्डर उतरू शकतो। तर दुसरं कारण म्हणजे एक तर तुम्ही शोल्डरचं जे हे माप घेता हे असं त्यावेळेस सुद्धा जर समजा शोल्डर एकतर जास्त झालं किंवा कमी झालं तरी पण शोल्डर उतरतं। त्यामुळे शोल्डर हे नेहमी घेताना व्यवस्थितच घ्या। ज्या पद्धतीने मी तुम्हाला शोल्डरची मापे घेण्याचं सांगितलं त्या पद्धतीनेच तुम्ही शोल्डरचे माप घ्या। त्यामुळे शोल्डर जर जास्त किंवा कमी झाला तर तरी पण ते आड्यातून शोल्डर उतरतं। आणि तिसरं मेन कारण म्हणजे ज्यावेळेस आपण गोट लावतो पूर्ण गळ्याला त्यावेळेस जर गोट मी तुम्हाला काय सांगितलं, थोडंसं तुम्ही नकळत खेचून गोट लावा पट्टी। कारण काय होतं, जर तुम्ही सैल सोडली पट्टी आणि सैल गोट लावला तर त्यावेळेस सुद्धा इथून लूज पडू शकतो आणि त्यावेळेस सुद्धा शोल्डर उतरतं। त्यामुळे इथं ज्यावेळेस पट्टी तुम्ही स्टिच करत असता किंवा धरत असता त्यावेळेस इथं सुद्धा थोडंसं खेचून धरा, त्यामुळे इथं शोल्डर उतरत नाही आणि अगदी करेक्ट ह्या साईडला ब्लाऊज बसू शकतो। त्यामुळं गोटही नेहमी व्यवस्थित आणि ओढून लावल्यामुळे सुद्धा शोल्डर तुमचं उतरणार नाही। आणि चौथं कारण हे आहे की ज्यावेळेस ब्लाऊज सैल जर पोटामध्ये असेल किंवा मुंड्यामध्ये जर ब्लाऊज सैल होत असेल इथे किंवा इथे कमरेमध्ये दोन्ही साईडला जर ब्लाऊज सैल बसत असेल तरी सुद्धा शोल्डर उतरतं। कारण शोल्डर उतरण्याला ते पण कारणीभूत आहे। कारण काय होतं, जर कमरेत ब्लाऊज सैल बसला आणि इथं जर सैल बसला तर अलगदपणे असं शोल्डर खाली खेचलं जातं, कारण ब्लाऊज हा अंगामध्ये व्यवस्थित बसलेला नसतो, त्यामुळं पण शोल्डर उतरतं। दुसरं कारण म्हणजे नेहमी बघा तुमचा गळा जर समजा शोल्डर आणि गळा ह्याचा जर मेळ बसला नाही, म्हणजे जर समजा गळ्याची उंची तुम्ही जास्त ठेवणार असाल तर शोल्डर हे आपल्याला नेहमी कमी ठेवावं लागतं। आणि जर तुम्ही शोल्डर पण जास्त ठेवलं, पुढचा गळा पण जास्त ठेवला आणि मागचा गळा पण जर जास्त ठेवला तरी पण शोल्डर तुमचं उतरू शकतं। तर तुम्हाला एवढं करूनही जर शोल्डर उतरत असेल तर काय करायचं हे मी आज तुम्हाला सांगते। तर हे बघा, हे मी असं कट करून ठेवलेलं आहे ब्लाऊज, पूर्ण गोल गळ्याचं हे केलेलं आहे, ह्याला गोल गळा आखून घेतलेला आहे। तर तुम्ही जर हे सगळं जरी तुम्ही दक्षता घेतली आणि जरी काळजी घेतली आणि ह्या पद्धतीनं जरी शिवला आणि तरी शोल्डर जर उतरत असेल तर काय करायचं हे मी तुम्हाला सांगते। तर ज्यावेळेस तुम्ही शोल्डर जोडता त्यावेळेस तुम्हाला एक पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त असं क्रॉसमध्ये तुम्ही हे करून घ्या, म्हणजे वरती जोडून घ्या, जेणेकरून इकडं जास्त आणि इकडं कमी घ्या। त्यामुळं काय होईल की शोल्डर जे उतरतं ते उतरणार नाही। आणि पूर्ण जर तयार ब्लाऊज तुमचा झाला असेल आणि तर शोल्डर उतरण्याचा तुमचा प्रॉब्लेम असेल त्यावेळेस इथून मुंड्यापासून तुम्ही शोल्डर दोन्ही बॅक आणि फ्रंट साईड उसवून थोडंसं कट करून मग तुम्ही शोल्डर जोडायला घ्या, त्यामुळं पण फिटिंग परफेक्ट बसू शकतं हे अशा पद्धतीनं। आणि दुसरं कारण म्हणजे जर तुमची प्रमाणापेक्षा ब्लाऊजची उंची जास्त झाली असेल तरी पण शोल्डर उतरतं। आणि हे मुंड्याचं माप तुम्ही बघू शकता, हा जो मुंडा आहे ह्या मुंड्याचं माप पण ज्यावेळेस आपण फिटिंगचं माप इथं घेतो, जे काय कुणाचं असेल 28, 30, 40, 66चं, त्यावेळेस पण जर समजा फिटिंग जास्त झालं असेल तरीसुद्धा काही वेळेस खेचला जातो मुंडा आणि मग शोल्डर असं होऊन इकडच्या साईडला वळतं। आणि जर समजा सैल जरी झालं असेल खूप तरीसुद्धा इथं जोड येतो आणि शोल्डर असं अलगदपणे खाली उतरतं। ही अशी बरीच कारणं आहेत शोल्डर उतरण्याची। त्यामुळं तुम्ही शोल्डर उतरू नये ह्यासाठी तुम्हाला जे मी पर्याय सांगितलेले आहेत, जे उपाय सांगितलेले आहेत ते जर तुम्ही काळजीपूर्वक पाळले किंवा त्या पद्धतीनं जर ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज अजिबात उतरणार नाही। तर तुम्हाला शोल्डर उतरण्याचे जर प्रॉब्लेम असतील आणि तुम्हाला अजून त्याच्याशी रिलेटेड काय माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटद्वारे कमेंट करून नक्की विचारू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।